नंदुरबार जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा 30% पाऊस कमी झाला होता। तसेच यावर्षी तापमानाचा पारा देखील 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता। यामुळे जिल्हाभरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक भागात तीव्र अशी पाणी टंचाई उद्भवली आहे। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विचरक धरणात अवघ्या 20% पाणीसाठा शिल्लक राहिला असून येणाऱ्या 15 दिवसात पाऊस येणे गरजेचं झालं आहे। अन्यथा शहरवासियांना भीषण अशी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार। शहरवासियांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा स्रोत असलेल्या विरेचक धरणामध्ये सध्या 21% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या आठवडाभरात नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये झालेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पाणी विरेचक धरणापर्यंत पोहोचले, परंतु अद्याप देखील समाधानकारक असा साठा त्या ठिकाणी झालेला नाही आहे। त्यामुळे आपण या महिनाभरामध्ये पुन्हा पाणीसाठा कसा वाढतोय, पाऊस कसा होतोय या पर्जन्यमानावरती आपलं पूर्णपणे नियोजन अवलंबून राहणार आहे। जर समजा पाणीसाठा 50% पेक्षा जास्त झाला त्यावेळेस आपण नंदुरबार नगर परिषदेचा जो सध्याचा पाणीपुरवठा आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे बदल करायचे याबद्दल नियोजन करणार आहोत। सद्यस्थितीमध्ये जेही सध्याचं आपलं नियोजन आहे पाणीपुरवठा करण्याबाबतचं तेच कायम ठेवणार आहोत।